महाराष्ट्र शासनाने ईव्ही क्षेत्राला भक्कम प्रोत्साहन देण्याचं धोरण स्वीकारलंय। या धोरणामागे 2 स्पष्ट उद्दिष्ट आहेत: पर्यावरणाचं रक्षण आणि उद्योगाला चालना। मुंबई पुणे इलेक्ट्रिक कॉरिडॉर साकारण्यासाठी राज्य सरकार ब्ल्यू एनर्जी मोटर्ससोबत भागीदारी करते। त्यामुळे राज्यात शाश्वत आणि हरित वाहतुकीचा नवा अध्याय सुरू झालाय। मुंबई पुणे कॉरिडॉर हा ते तयार करतायत, ज्याच्यावर बॅटरी स्वॅपिंगची व्यवस्था असेल, चार्जिंगची व्यवस्था असेल आणि ट्रक ड्रायव्हरनी त्या ठिकाणी ट्रक नेल्यानंतर स्वॅपिंग स्टेशनवर 4.5 मिनिटांमध्ये दुसरी बॅटरी त्या ठिकाणी लागेल आणि तो पुढे जाऊ शकेल। म्हणजे पेट्रोल किंवा डिझेल भरायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळामध्ये त्या ठिकाणी नवीन बॅटरी त्याला लागेल। याचबरोबर राज्यात सौर ऊर्जेच्या निर्मितीलाही गती दिली जाते। 2035 पर्यंत राज्यातील 75 ते 80% ऊर्जा वापर नवीकरणीय स्रोतांमधून केला जाईल। शासनाच्या या ईव्ही धोरणाचा फायदा पुढच्या कित्येक पिढ्यांना थेट होणार आहे आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांची ओळख दूरदृष्टी असलेलं नेतृत्व अशीही आहे।